महत्त्वाची बातमी, हिवाळी अधिवेशन याही वेळी विरोधी पक्षनेत्याविनाच होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। 8 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, पण अद्यापही विरोधी पक्षनेत्याची या ठिकाणी निवड झालेली नाही। त्यामुळे हे देखील हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याविनाच होणार अशी चर्चा आता जोर धरतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, खरं तर आज सरकारची वर्षपूर्ती आहे, पण हिवाळी अधिवेशन सुद्धा पुढच्या काही दिवसात 3-4 दिवसात येऊ घातलेलं आहे, पण हेही अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच होईल अशी आता एक एकूणच चिन्ह दिसत आहेत। लागवी बरोबर आहे, हे सुद्धा हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच होणार आहे। त्याप्रमाणे निवडणूक लागणे अपेक्षित होतं, मात्र निवडणूक लावलेली नाहीये। खरं तर गेल्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, मात्र यावेळेला त्यांची टर्म संपलेली आहे। दरम्यान या अधिवेशनामध्ये सरकारची वर्षपूर्ती होते आणि गेल्या 1 वर्षांपासून राज्याला विरोधी पक्षनेता नाहीये। दरम्यान अनेक घटना घडलेल्या आहेत, आर्थिक बाबी असतील किंवा शेतकऱ्यांवरती ओढावलेलं संकट असेल, असे अनेक संकट आलेले होते आणि या संकटामध्ये विरोधी पक्ष नेता हा महाराष्ट्राला हवा होता। तो सरकारला जाब विचारतो, प्रश्नांची उत्तर मिळवतो, मात्र या अधिवेशनामध्ये ही विरोधी पक्ष नेता नसणार आहे। त्यामुळे विरोधी पक्षाचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून होऊ शकतो। या अधिवेशनामध्ये काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेता होईल असं सांगितलं होतं, निवडणूक सुद्धा लागतील असं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र कुठेही 1 आठवड्याच्या या निवडणूक कालावधीमध्ये माफ करा, या एक आठवड्याच्या कार्यक्रमामध्ये कुठेही विरोधी पक्षनेता निवडीची तरतूद झालेली नाहीये। त्यामुळे नक्कीच यावरून विरोधक जे आहेत ते आक्रमक होण्याची शक्यता आहे। लागवी अगदी धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।